तुमची रक्त गोठणे आणि लिव्हरची हेल्थ ह्यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. जर तुमचं BMI हा 28 पेक्षा जास्त असेल, तुमच्या सोनोग्राफीवर तुम्हाला ग्रेड 2 फॅटी लिव्हर दिलेला असेल आणि तुम्ही दारू पीत नसाल, तरी ही रील शेवटपर्यंत बघा, ही तुमच्या कामाची आहे. कारण की जर BMI जास्त असेल, ग्रेड 2 फॅटी लिव्हर असेल, तर तुमचं लिव्हर हेल्थ व्यवस्थित नाही आहे. भलेही तुमची LFT नॉर्मल आहे, पण त्यामुळे तुम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो आणि याचा डायरेक्ट संबंध तुमच्या ब्लड पातळ करणे किंवा गाठी करणे याच्याशी आहे. कारण की लिव्हरमध्ये फॅक्टर 7 हा डेव्हलप होतो. फॅक्टर 7 हा ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे, ज्यामुळे तुमचं रक्त गोठणे किंवा न गोठणे हे संबंधित प्रक्रिया आहे, त्याला आम्ही कोऑग्युलेशन म्हणतो. आणि जर लिव्हर खराब असेल तर हा फॅक्टर नीट तयार होणार नाही, इतर एन्झाईम्स तयार होणार नाही, तुमचं कोऑग्युलेशन नीट होणार नाही आणि त्यामुळे जर तुम्हाला कड बसला तर तुमचं रक्त व्यवस्थित गोठणार नाही, त्यामुळे रक्तस्राव होईल, ब्लिडिंग होईल आणि जीवसुद्धा गमावू शकता. 19 एप्रिल हा जगभर वर्ल्ड लिव्हर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि यावेळेसची त्याची थीम आहे सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर. त्यामुळे हेल्दी हॅबिट्स ठेवा आणि तुमचे LFT सोबतच PTNR सुद्धा व्यवस्थित नॉर्मल ठेवा.